सध्या न्यूज मीडियामधून आपल्या कानी एक कंटिन्युअसली शब्द पडतोय आणि तो म्हणजे जेनजी. Gen Z revolution. Immense amount of violence by the Gen Z protesters. नेपाल में सोशल मीडिया पर बैन के फैसले के बाद जेनजी के युवा सड़क पर उतरे थे. तर जेनजी काय आहे? दॅट इज कॉल्ड जनरेशन झेड. आता जेनजी म्हणजे काय, तर ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या कालावधीमध्ये झालं ते सध्याचं यंग जनरेशन. आता ही टर्म इंग्लिश मध्ये आहे का, तर ही टर्म आली सोशियोलॉजिस्ट आणि मार्केटर्स कडून. आता यामध्ये जनरेशन एक्स काय आहे, तर जनरेशन एक्स आहे 1965 ते 1980 या दरम्यान ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हटलं गेलं जनरेशन एक्स. आणि 1981 ते 1996 या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हटलं गेलं जनरेशन वाय. आणि 1997 ते 2012 या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हटलं गेलं जनरेशन झेड. त्यालाच सध्या आपण म्हणतो जेनजी. सध्या हा शब्द कंटिन्युअसली न्यूज मीडियामध्ये प्रचलित आहे. त्याचं कारण आहे नेपाळमध्ये असणारा प्रोटेस्ट. त्यालाच म्हटलं जातं जेनजी रिव्होल्युशन. जेनजी जनरेशन जे आहे हे पूर्णपणे वायफाय, सोशल मीडिया, त्याचबरोबर युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या कालावधीमध्ये लहानाचं मोठं होत आहे आणि त्यामुळे हे खूप फास्ट कम्युनिकेट करू शकतात एकमेकांसोबत. आणि त्याचंच कारण आहे की मोठमोठे जे आंदोलन आहेत, असे मोठमोठे मुवमेंट जे आहेत हे लीड करण्याचं काम करतात थ्रू सोशल मीडिया. तर जेनजी म्हणजे काय, तर 1997 ते 2012 या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हटलं जातं जनरेशन झेड. आणि जनरेशन एक्स, जनरेशन वाय आणि त्यानंतर येणारं जनरेशन म्हणजेच जेनजी जनरेशन झेड आहे.